नेमकं काय झालं? हे जे बाळ घेऊन गेल्याची घटना आहे 12-12:30च्या दरम्यान घडलेली आहे डागा हॉस्पिटलमधून. त्या ठिकाणी बाळाची आजी त्या बाळाला इंजेक्शन देण्यासाठी वार्ड नंबर 3 मध्ये त्या ठिकाणी घेऊन गेलेली होती तपासणीसाठी. त्याच वेळेस एक बुरकाधारी महिला त्या ठिकाणी आली आणि संबंधित बाळाला हा टीका लावल्यानंतर आपल्याला बाळाला 500 रुपये आणि आईला 5,000 रुपये मिळतील असं सांगून तिच्या आजीच्या हातामधलं बाळ त्या ठिकाणाहून तिने घेतलं आणि त्या ठिकाणाहून ते चलाकीने त्या ठिकाणाहून गायब झालेले आहे. संबंधित महिलेचं काही फुटेज प्राप्त झालेलं आहे. त्याच्या अनुषंगाने आमच्या टीमा बस स्टँड असेल, रेल्वे स्टेशन असेल, ऑटो असतील तर आपल्या माध्यमातून सुद्धा मी विनंती करतो की महत्वाचे जे ऑटो चालक आहेत, ऑटो चालकांनी जर अशी कुठली महिला बघितलेली असेल तिच्या हातामध्ये एक दिवसाचं पांढरे आणि लाल कपड्यातली जे बाळ आहे आणि मुलगी आहे ती आणि 1 दिवसाचंच वय आहे, हे अशी जर मुलगी कुणाला दिसली तर निश्चितच आम्हाला तात्काळ कळवावं.